चला, गुड मॉर्निंग. म्हणजे नवीन जे जॉईन होतील त्यांना कळाव ना बाबा, इथून सुरुवात झाली. गुड मॉर्निंग सर्वांना, गुड मॉर्निंग फायटर्स. रेडी? ओके. नाही 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 ना, अजून नाही सुरुवात झाली. आता हे जे छोटे छोटे पॉईंट व्हायलेत ह्याच्यावर आधारित होणारच आहे आता. यस, 100% आहे आता. याच्यावर आधारित पुढे 100% आहे. चला, राईट, ओके. हां, तर आपण मागच्या लेक्चरमध्ये काय केलं होतं? मागच्या लेक्चरमध्ये नैसर्गिक संख्यांपासून कुठपर्यंत आलतो? तर आपल्या रोमन संख्येपर्यंत. आता रोमन संख्येच्या पुढे जायचं आपल्याला, मूळ, सहमूळ, जोडमूळ ह्यांच्यापर्यंत. ओके, चला. लिंक आलेली शेअर करायची बरं तुम्हाला सर्वांना. आपल्या ग्रुपला येते, इयत्ता 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपवरती लिंक येते. त्याच्यामध्ये व्हिडिओ पण असतो आणि व्हॉट्सअप लिंक पण असते आणि ॲपची लिंक पण असते. यस, चला. बिंदास डायरेक्ट सांगायचं, टेन्शन घ्यायचं नाही. यस, जॉईन करा म्हणायचं. चला बरं, आता आपण स्टार्टिंगला काय बघितलं बाळांनो? आपण बघितलं होतं नैसर्गिक संख्या. कुठल्या संख्या? नैसर्गिक संख्या. ओके, 2 मिनिटात त्याला रिवाइज करू आणि पुढे जाऊ. नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर. याला काय म्हणतो आपण? नॅचरल नंबर. बरोबर आहे? हां, तर नैसर्गिक संख्या कोणाला म्हणायचं? ज्यांचा वापर आपण दररोजच्या जीवनामध्ये, दररोजच्या व्यवहारात करतो त्यांना म्हणायचं नैसर्गिक संख्या. बरोबर आहे? त्यांना काय म्हणायचं? नैसर्गिक संख्या. द नंबर विच इज यूज इन अवर डेली लाईफ फॉर अ काउंटिंग आर नोन ॲज नॅचरल नंबर्स. यस, मग याच्यामध्ये कोण कोण येत गेले? याच्यामध्ये आपण उदाहरण दिलं होतं बघा. मी तुम्हाला आंब्याचं उदाहरण दिलं, पेट्रोलचं उदाहरण दिलं है ना. पेट्रोल पंपावरती गेले, तुम्ही म्हटले 1 लिटर पेट्रोल द्या, तर त्यानं देणार. त्याला म्हटले तुम्ही 0 लिटर पेट्रोल दे, तो देणार नाही. पुन्हा गेले आणि म्हटले मला -1 लिटर पेट्रोल दे, तो बिलकुल देणार नाही. असं आपण उदाहरण घेतलं होतं आणि नॅचरल नंबर काय आहे हे आपण क्लिअर केलं. बरोबर आहे? मग याच्यामध्ये नॅचरल नंबरची सुरुवात, नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होते? 1 पासून होते. कुठून होते? 1 पासून होते. कारण 0 येत नाही आणि ऋण येत नाहीत, म्हणजे 1 पासून होते. बरोबर आहे? आणि पुढं कुठपर्यंत? बरं, 1 पासून सुरुवात होत असून याचा शेवट कुठे होत असेल तर शेवट मात्र सांगता येत नाही. शेवट काय? सांगता येत नाही. का बरं सांगता येत नाही? कारण ते अप टू इन्फायनाईट असतं, असंख्य. याची नावं काय काय आहेत? इन्फायनाईट आहे, असंख्य आहे, अव्याख्य आहे, अनंत आहे, सांगता येत नाही, एवढे याचे नाव आहेत. बरोबर आहे? मग आपण म्हणायचो की याला सुरुवात 1 पासून होते, शेवट मात्र सांगता येत नाही. बरोबर आहे? यस. मग याच्या खाली आपण बघितलं की बाबा ऋण संख्या आणि तुमचे शून्य है ना, 0 अँड ऑल निगेटिव्ह इंटिजर्स हे आपले काय आहेत? दररोजच्या डेली लाईफमध्ये आपण त्याचा यूज करत नाही, म्हणून ते नैसर्गिक संख्या नाहीत. मग नैसर्गिक संख्या म्हणजे फक्त पॉझिटिव्ह नंबर्स, फक्त धनसंख्या. त्याच्यानंतर दुसरा पार्ट बघितला, त्याचं नाव होतं पूर्ण संख्या. काय? पूर्ण संख्या, होल नंबर. याला काय म्हणायचो आपण? होल नंबर. राईट? यस, होल नंबर. आता हे पूर्ण संख्या, याच्यात शब्द पूर्ण आहे म्हणजे ऋण, धन, 0 सगळे घ्यायचे नाही बरं. पूर्ण संख्या म्हणजे काय? की 0 आणि सर्व धनसंख्या यांच्या एकत्रित समूहाला काय म्हणतो आपण? पूर्ण संख्या. म्हणजे नैसर्गिक संख्येमध्ये जर 0 ॲड केला तर ते कशात रूपांतर होतं? पूर्ण संख्यांमध्ये होतं. बरोबर आहे ना? मग थोडक्यात काय म्हटलं तुम्हाला मी? की पूर्ण संख्या इक्वल्स टू, बघा, पूर्ण संख्या इक्वल्स टू, पूर्ण संख्या इक्वल्स टू 0. काय? 0, त्याला 0 म्हणतो आपण. 0 प्लस सर्व नैसर्गिक संख्या है ना, 0 प्लस ऑल नॅचरल नंबर्स. 0 प्लस ऑल नॅचरल नंबर्स. ओके, यस. मग हे आपण थोडक्यात असं लक्षात ठेवा म्हटलं होतं. याच्यानंतर थोडंसं पुढे आलो आणि आपण पूर्णांक संख्या, इंटीजर, पूर्णांक संख्या, याला काय म्हणायचं? इंटीजर. बरोबर आहे? आता इंटीजर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये धन म्हणजे काय? पॉझिटिव्ह, 0 आणि ऋण म्हणजे निगेटिव्ह, ऑल नंबर्स येत असतील तर त्याला काय म्हणायचं? इंटीजर्स. त्याला म्हणायचं पूर्णांक संख्या. म्हणजे कोण कोण येते याच्यात? बघा, 0 तर येतोच येतो, 1 2 3 4 म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स तर आलेच आले सगळे. बरं, त्याचबरोबर निगेटिव्ह नंबर सुद्धा पूर्ण येणार याच्यामध्ये. मग असं अप टू इन्फायनाईट इकडे मागे. राईट? मग काय म्हणायचं? तर ज्याच्यामध्ये ऋण पण असतात, धन पण असतात, 0 पण असतो. म्हणजे काय? पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह नंबर्स असतात आणि 0 असतो. यांना आपण एकत्रित म्हणायचं पूर्णांक संख्या. ह्यांना काय म्हणायचं? एकत्रित पूर्णांक
संख्या. कळालं? यस, यांना म्हणायचं पूर्णांक संख्या. आलं इथपर्यंत? मग पूर्णांक संख्येची बघा बरं सुरुवात कुठून होते का सांगता येत नाही. आपण काय म्हटलं होतं, पूर्णांक संख्यांची ना सुरुवात सांगता येते ना शेवट सांगता येतो. तर असं होतं हे आपला पहिला पार्ट. याच्यानंतर आपण थोडंसं पुढे गेलो आणि नवीन जो पॉइंट आहे तो म्हणजे कुठला, समविषम. काय समविषम, इव्हन ऑड, सम इव्हन ऑड है ना, समसंख्या हा पार्ट स्टडी केला, त्याला म्हणतो आपण इव्हन नंबर. राईट, ओके. आता ह्या समसंख्या काय होत्या, तर ज्या संख्यांना दोनने निशेष भाग जातो. काय होतं, दोनने निशेष भाग जातो. थांबा एक मिनिट, हा तुमच्या कमेंट दिसणार चालल्यात, काहीतरी कमेंट केलेत ना खाली. एकच मिनिट. अरे हा, ते पीडीएफ आपल्याला पीडीएफ कधी मिळेल बघा ती. एकच मिनिट, हा थांबा. हा, आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये जेव्हा इंडेक्स प्रमाणे पहिला चॅप्टर स्टार्ट होईल ना, तर त्यामध्ये आपल्याला हा ते पीडीएफ मिळणार आहे, पण त्याच्या अगोदर मिळणार आहे का, तुम्हाला त्याची प्रिंट काढून घ्यायची ना, म्हणून. ठीक आहे, यस. पहा आता, समसंख्या कोणाला म्हणायचं, तर ज्या संख्यांना दोनने निशेष भाग जातो त्या सर्व संख्यांना म्हणायचं समसंख्या, किंवा ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील त्याला म्हणायचं समसंख्या. राईट, द नंबर विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2 or the number in which unit digit is 0, 2, 4, 6, 8 are known as even number. are known as even number, त्याला म्हणतो आपण समसंख्या. बरोबर आहे. मग पुढे नोट बघितल्या की बाबा समसंख्येत 1 मिळवला तर विषम मिळते, समसंख्येतून 1 वजा केला तर विषम मिळते, समसंख्येत 2 मिळवले तर सम मिळते, समसंख्येतून 2 वजा केले तर समच मिळते. हा पॉईंट बघितला, तो आपण नंतर परत एकदा स्टडी करणारच आहे चॅप्टरमध्ये. हा, चला, विषम संख्या. दुसरा काय बघितला, विषम संख्या, ज्याला म्हणतो आपण ऑड नंबर. काय म्हणतो त्याला, ऑड नंबर, है ना. तर ज्या संख्यांना दोनने निशेष भाग जात नाही त्यांना म्हणायचं विषम संख्या. बरोबर आहे. किंवा ज्यांच्या एकक स्थानी कोण असेल 1, 3, 5, 7, 9 हे असतील अंक, तर त्यांना म्हणतो आपण विषम संख्या. बरोबर आहे की नाही. यस, द नंबर विच इज नॉट कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय. ओ, छान छान छान. स्वराचे पप्पा पण आपले क्लास करताय बघा सकाळी सकाळी. हा, शाबास शाबास. चल, आणि मग दोघे बी एकाच मोबाईल मध्ये क्लास. अच्छा, एकच मिनिट. हा, वा वा वा, छान छान. चला बघा, पप्पा पण क्लास करताय बरं स्वराचे. आता आपण कुठं होतो, विषम संख्या. तर हे जर एकक स्थानी असतील तर त्यांना म्हणायचं विषम संख्या. बरोबर आहे. यस. बर, याला अजून काय म्हणायचं, की ज्या नंबरला दोनने भाग जात नाही, निशेष. दोनने निशेष भाग जाणं म्हणजे काय, कंप्लीट भाग जाणं. जसं की समजा 12 आहे, या 12ला दोनने बघा बेसकम 12, काही बाकी उरली का, रिमाइंडर काही आहे का, नाही. मग याला म्हणतात निशेष भाग. बाकी शून्य उरणं म्हणजे निशेष भाग. ओके, यस. मग हे झालं आपलं निशेष भाग जात असेल, दोनने निशेष भाग जात असेल तर त्याला म्हणायचं समसंख्या, जात नसेल तर म्हणायचं विषम संख्या. आणि ज्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील त्याला म्हणायचं समसंख्या, आणि 1, 3, 5, 7, 9 हे असतील तर त्याला म्हणायचं विषम संख्या. बस एवढ्याच दोन गोष्टी आपल्याला. समबद्दल 2 गोष्टी, विषमबद्दल 2 गोष्टी. कुठल्या दोन पॉईंट आहेत. पहिला पॉईंट, दोनने निशेष भाग जात असेल तर समसंख्या, जात नसेल तर विषम संख्या. हे अंक असतील तर समसंख्या, हे अंक असतील तर विषम संख्या. बस एवढंच. मग चॅप्टरमध्ये ना, जे तुम्हाला म्हटलं ना मी, प्रश्न कसे येतात परीक्षेला, असे विचारतं बघा, की b+3 या समसंख्येनंतरची लगतची विषम संख्या कोणती. का म्हणते, की या समसंख्येनंतरची लगतची विषम संख्या कोणती, है ना. हा इव्हन नंबर आहे, ह्याच्या ऍडजसंट काय, नेक्स्ट वाली ऍडजसंट किंवा आफ्टर ऍडजसंट इव्हन नंबर कोणता किंवा ऑड नंबर कोणता असं विचारतंय. यस. हा, घेणार आहे ना बेटा. आपण फक्त आता काय करतोय, संख्यांची ओळख घेतोय. अजून आपण बुद्धिमत्तेला नाही ना सुरुवात केली नाही.
यस, आपण फक्त काय करतोय, संख्यांची ओळख. आपण इंडेक्स प्रमाणे अजून चॅप्टर वाईज स्टार्ट नाही केलं. जेवढे बेसिक कन्सेप्ट लागतात ते बेसिक कन्सेप्ट सगळे क्लिअर करणार आहे आपण. एका लेक्चरमध्ये तुम्हाला नाते पण सांगणार आहे, कारण आपल्याला ब्लड रिलेशन आहे, नाते संबंध आहे. चला, क्लिअर झालं. बर, याच्यानंतर आपण पुढे आलो आणि एक संख्यांचा नवीन प्रकार स्टडी केला बाळांनो, ज्याचं नाव आहे रोमन संख्या, रोमन नंबर्स, है ना. चला बरं, कोण सांगेल मला तुमच्या याच्यात की एकूण रोमन संख्या चिन्ह किती? हे पक्क ध्यानात ठेवा बघा. काय एकूण रोमन संख्या चिन्ह किती? राईट. आपल्याला वाटतं हे तर लई आहेत राव, मी आता 100 पर्यंत बघितो की रोमन मध्ये लिहिता येते, 1000 पर्यंत लिहिता येते. मग 1000 असतील का? असे नाही. तुम्हाला काय म्हटलं मी, काही असे येतं ज्याच्यापासून तुम्हाला बाकी कोणताही नंबर तयार करता येतो. मग जे मूळ नंबर आहेत, ओरिजिनल नंबर, ते ओरिजिनल नंबर किती आहेत असं त्याचं म्हणणं आहे. मग एकूण रोमन संख्या चिन्ह किती पाहता. हां, तर इथं लिहितो मी रोमनवाले आणि इथं लिहितो आपले इंग्रजीमध्ये आंतरराष्ट्रीयवाले. ठीक आहे. पहा, रोमनमध्ये असा एक लिहितो तर त्याला आपण आंतरराष्ट्रीयमध्ये असा लिहितो. बरोबर आहे. हे एक चिन्ह झाला. पहा, एक झालं. आता 2 याच्यात येत नाही. का बरं? कारण याच्यापासूनच 2 तयार झालेला असतो. बघा ना, हे एक आणि हे एक त्याच्यापासूनच तयार झालाय. मग त्याला घ्यायचं नाही. 3 ह्याच्यापासूनच तयार झालाय, तोही घ्यायचा नाही. 4 तो 5 आणि 1 पासून तयार झालाय, तोही घ्यायचा नाही. म्हणजे 5 घ्यायचं. हे 5 लक्षात राहू द्या बरं. हे रोमन संख्या चिन्ह. ह्याच्यानंतर येतं 10. ह्याच्यानंतर काय येतं? 10. तुम्ही म्हणसाल मग सर मधले का नाही घेतले? 8, 7 है ना, हे का नाही घेतले? ते ऑलरेडी यांच्यापासूनच तयार होतात म्हणून घेतले नाहीत. हा, आता पुढचे मात्र महत्वाचे आहेत. LCD ध्यानात काय ठेवायचं बघा. LCD आणि M. LCD कशी आहे? मोठी आहे. मग LCD M असं म्हणायचं. LCD M. ओके, हे झाले तुमचे रोमन संख्या चिन्ह. मग आता याची किंमत काय बर? L म्हणजे 50. यस, बरोबर आहे. 7 रोमन सिम्बॉल करेक्ट आहे. यस, आदेश महाराज बरोबर आहे. चलो आणखी. हां, सानवी स्वरा. चला बेटा सांगा. आता मला याची किंमत सांगा. 100. याची किंमत सांगा 500 आणि M ची किंमत 1000. बरोबर आहे. यस. मग याचे मी काही तुम्हाला महत्वाचे पॉइंट सांगितले होते. ते पॉइंट कोणते होते? की बाबा समजा मला इथे 10 लिहायचे, मी असं लिहितो. मला 20 लिहायचंय, मी असं लिहितो. मला 30 लिहायचंय, मी असं लिहितो. पण मला जर 40 लिहायचं तर मी असं लिहू शकतो का? तर नाही, असं लिहू शकत नाही. का? कारण त्याचा नियम सांगितला होता मी. बरोबर आहे. आता हे झालंय बरं, मी फास्ट पुढे जातोय. हे आपण ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये क्लिअर केलं. एक लेक्चर फक्त रोमन संख्याच घेतल्या आपण. तर असं का लिहू शकत नाही? तर याचा एक नियम आहे. कोणता? रोमन संख्यांमधले जे तुमचे सिम्बॉल आहेत किंवा ह्या रोमन संख्या आहेत, ह्या तुम्हाला ह्याच्यापैकी काही संख्या, ठराविक संख्या फक्त मॅक्झिमम 3च वेळा लिहिता येते. ओके, जसं की तुम्हाला म्हटलं 3 काढून दाखवा, तर 1 किती वेळा लिहिता येतो? 3 वेळा लिहिता येतो. तुम्हाला 300 सांगा म्हटलं तर सी 300 लिहिता येतं. बरोबर आहे. पण तुम्ही जर म्हटले डी मला असं लिहून दाखवा, याला 1500 म्हणायचं का? तर नाही. मग मी हे तुम्हाला पॉइंट लिहून दिला. तो पॉइंट कोणता होता? तो पॉइंट असा होता बघा, या इकडे. तो पॉइंट असा होता की 1 बघा, 1 हे 10, हे सी म्हणजे 100 बघा, आणि M हे जे तुमचे अल्फाबेट्स आहेत ना किंवा हे रोमन संख्या आहेत ना, तर हे तुमचे रोमन संख्या तुम्ही जास्तीत जास्त 3 वेळा लिहू शकता, बाकीचे लिहू शकत नाही. जसं आपण म्हणतो ना, हे आलं 20, हे काय आलं 20, तसं L आणि L केलं तर हे 100 होईल का? तर नाही होणार. हे 100 होणार नाही, कारण तो L तुम्ही असा 2 वेळा नाही लिहू शकत. मग असे 1 वेळा सगळे लिहू शकता, 2 वेळा, 3 वेळा, जास्तीत जास्त 3 वेळेपर्यंत, तर हे एवढेच लिहू शकतो. राईट. यस. चला, हा पहिला पॉईंट झाला. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट असा होता की मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या आली तर त्यांची वजाबाकी घ्यावी. हां, 1500ला काय लिहायचं? MD लिहायचं. बरोबर आहे. 40ला काय लिहायचं? XL लिहायचं. शाबास, करेक्ट आहे. राईट. मग आता CD आलंय बघा. काय आलंय? CD. मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या असेल तर त्याची वजाबाकी करावी, है ना. हा मी पॉइंट लिहून दिलेला आहे.
यस, इफ स्मॉल नंबर इज बिफोर द लार्ज नंबर देन टेक अ सबट्रॅक्शन. राईट, मग यांची काय येणार? सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. डी म्हणजे किती? 500. सी म्हणजे किती? 100. उत्तर आलं 400. उत्तर काय आलं? 400. बरोबर आहे. यस. हा, अजून तुम्ही घ्यायचं तर घेऊ शकता. यम आहे, मागे यल आहे. बघा आता मोठं कोण आहे? यम. त्याच्या डावीकडे कोण आहे? लेफ्ट साईडला कोण आहे? स्मॉल नंबर आहे. मग चला 1000 यम आणि यल म्हणजे काय? 50. उत्तर आलं 950. हे दुसरा पॉइंट झाला. आता आणखी एक तिसरा पॉइंट काय होता बाळांनो? जर मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या आली तर त्यांची बेरीज घ्यावी. मग यम म्हणजे काय? 1000. ओ नो, 10,000 बन गए ओ ससुरी. हाँ, तो सी म्हणजे काय? 100. का बन गए? 1100 बन गए. कितना हो गया है? 1100 हो गया. बरोबर है. और अगला पॉइंट, ई ससुरा का कहता है? देख ही लो इसको. ई ससुरा हमका ऐसा बोल रहा था की मोठ्या संख्येच्या उजवीकडे, जसं समजा हे 50 आहे, मोठ्या संख्येच्या उजवीकडे है ना, लहान संख्या जास्तीत जास्त किती वेळा लिहू शकतो? 3च वेळा लिहू शकतो. म्हणजे काय? पहा, समजा यल आहे, ह्याच्या पुढे मला 10 10 10 है ना, मोठ्या संख्येच्या उजवीकडे ही लहान संख्या आहे, यल मोठा आहे, तर याचं म्हणणं असतंय 50 + 30. उत्तर काय आलं? 80. पण तुम्ही जर म्हटले मी असं लिहून चालेल का, तर 50 + 40, तर ह्याचं मी तुम्हाला सांगितलं होतं असं जमणार नाही. का बरं? मोठ्या संख्येच्या उजवीकडे, मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या फक्त 3च वेळा लिहिता येते, पण यानं बघा 4 वेळा लिहिलंय. मग जमेल का? नाही जमत. मॅक्झिमम 3 वेळा, 3 पेक्षा जास्त लिहिता येणार नाही. आणि याचाच एक आणखी एक पॉइंट होता की मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या फक्त एकदाच लिहिता येते. नियम फार महत्वाचे ना हे रोमन संख्यांचे. पहा, समजा ही मोठी संख्या आहे, मला याच्या डावीकडे लहान संख्या लिहायची, पण ती एकदाच लिहिता येते. म्हणजे तुम्ही जर म्हटले हे असं नाही का लिहिता येत, हे नाही लिहिता येणार, नाही लिहिता येणार. तुम्हाला फक्त एकदाच लिहिता येते. म्हणजे काय? हे असं XD, तर 500 - 10. उत्तर काय आलं? 490. एवढे पॉइंट स्टडी केले आणि मग एका नवीन पॉइंट मध्ये आलतो, ज्याचं आपल्याला काही काम नव्हतं पण सांगितलं होतं की बाबा शून्य रोमन संख्येमध्ये कसा दर्शविला जात होता. काय शब्द आहे माझा? कसा दर्शविला जात होता. शून्य रोमन संख्येमध्ये कसा दर्शविला जात होता. म्हणजे याचा अर्थ आता नाहीये, वापरच नाहीये शून्याचा. दाखवा बरं मला शून्याचा कुठं असा वापर आहे म्हणून रोमन संख्येमध्ये. कुठंच शून्याचा वापर नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला हा जो शून्य आहे पूर्वीच्या काळी यन ह्या अक्षराने दर्शवायचे. राईट है ना. इट डिनोट्स कॅपिटल यन अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ यन? यन नथिंग बट नल. अँड नलचा अर्थ होतो काहीही नाही. काहीही नाही. नल म्हणजे काय? काहीही नाही असा त्याचा अर्थ होतो. एवढे पॉइंट बघितले. मग दोन आपण प्रश्न सांगितले बाबा त्याला कसं लिहायचं. यस, ओके. चला, हा आता तुम्हाला काय लिहायचंय? 180 लिहायचे. बघा त्यांनी समजा आपल्याला म्हटले 180 लिहून दाखवा. रोमन संख्येमध्ये 180 लिहून दाखवा. ठीक आहे. आता पहा 180 तुम्हाला काय सांगितलं बाळांनो, मी याला कसं सॉल्व्ह करायचं? याची पहिले फोड करायची. कशी फोड करायची? एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहायचं, विस्तारित रूपात लिहायचं. मग याचा एक्सपांडेड फॉर्म काय होतो बघा बरं? 100 + 80. पुढं काय आहे का? नाही. 100ला म्हणायचं सी, 80ला म्हणायचं 50 आणि त्याच्या पुढे 3 10. ह्याला एकत्र करा, तुमचं होतं 180. राईट. यस, करेक्ट आहे. आलो इथपर्यंत. आता बाळांनो तुम्हाला हेडिंग लिहायचे मूळ संख्या. झालं इथपर्यंत? ओके. आता लिहा मूळ संख्या. काय लिहायचं आता? मूळ संख्या. प्राईम नंबर्स. मूळ संख्या याला म्हणतो आपण प्राईम नंबर्स. राईट. यस. आता बाळांनो इथून पुढे ना तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना वाटतं की बाबा मला डॉक्टर व्हायचंय, म्हणजे 7वी नंतर आता ज्यांना वाटतं मला डॉक्टर व्हायचंय, ज्यांना वाटतं मला इंजिनिअरिंगला जायचंय, तर त्या विद्यार्थ्यांनी आता आपली उन्हाळ्यातली परीक्षा संपली
की सरळ सरळ नीट JEE सारख्या परीक्षांचं आहे ना बेसिक क्लिअर करत जायचं. काय बेसिक तुम्ही जर म्हटले मी डायरेक्ट 11वीला गेल्या ना नीटचा अभ्यास स्टार्ट करतो 11वीला गेल्या ना तर नाही होत बाळांनो, बरं 2 वर्षामध्ये नाही होत. यस, त्याच्यामुळं हे जे आहे हे आपल्याला 7वी पासूनच स्टार्ट करायचं. कोणाचं? नीटचा अभ्यासक्रम, नीटचा. तसं मी तुम्हाला त्यात गाईड करणारच आहे की नेमकं काय करायचं है ना. त्या पद्धतीचे मी बुकलेट सुद्धा बनवलेत. 6वीसाठी वेगळे, 7वीसाठी वेगळे. तुमच्या शाळेचं सिलेबसचं नाही बरं, ते बुकलेट असे येतं फक्त नीट आणि JEE साठी जे महत्त्वाचे टॉपिक आहेत तुमच्या 7वीच्या वर्गातले तेवढेच टॉपिक घेतलेत त्याच्यात आणि तेवढ्यावरतीच मी क्वेश्चन ॲड केलेत. असं 8वीच्या विद्यार्थ्यांना 8वीसाठी तयार केलंय, 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 9वीचं तयार केलंय, 10वीसाठी 10वीचं, मग 11वीला गेल्यानंतर ॲक्च्युअल सिलेबसच आहे तुम्हाला. ओके, त्याच्यामुळं तुम्हाला तिथे जर नीट JEE कडे जायचं असेल म्हणजे डॉक्टर इंजिनियर व्हायचं असेल तर आपल्याला बाळांनो त्याचा 7वी पासून अभ्यासक्रम स्टार्ट करायचा आहे. यस, NCERT आपण माहिती आहे आपल्याला, NCERT नाव ऐकले मराठी मीडियमचे पोरं तुम्ही, आणि इंग्रजी माध्यमाचे म्हणजे CBSEचे ह्यांना NCERT मधूनच सिलेबस येत असतो तो CBSEचा, त्याच्यामुळं त्यांना बऱ्यापैकी माहीत राहतं. ओके, पण त्यांना हे माहीत नाही की नीटला काय विचारतात है ना. यस सर, हो यस, इंजिनिअरिंगसाठी असते. असो, चला या इकडे. आता मूळ संख्या पहा, सांगेन मी तुम्हाला. यस, फक्त ध्यानात काय ठेवायचं की बाबा 7वी पासूनच तयारी करायची. हां, यस, ओके, चला. मग आता मूळ संख्या काय असतं, प्राईम नंबर काय असतं पहा, प्राईम नंबर काय असतं. आता हे मूळ संख्या बघा, मी अगोदर वाक्य म्हणतो मग उदाहरण घेतो मग इथं वाक्य लिहितो, सेंटेन्स लिहितो, बायलँग्वेज लिहितो, काही टेन्शन नाही. ओके, पहा आता, ज्या संख्यांना इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही, फक्त स्वतः त्याच संख्येने भाग जातो आणि 1 भाग जातो, अशा संख्या, ज्या संख्यांना फक्त त्याच संख्येने भाग जातो आणि दुसरा 1 भाग जातो, त्या संख्यांना म्हणायचं मूळ संख्या. यस, द नंबर विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय ओनली इट सेल्फ अँड 1, ही एक डेफिनेशन. आणि दुसरं काय म्हणू शकतो, द नंबर विच हॅज ओनली 2 फॅक्टर्स, ओनली 2 डिव्हिजर्स आर नोन ॲज प्राईम नंबर. ओके, मग आता बघा कसं म्हणायचं त्याला. तर एक उदाहरण, एक जे आहे, एक ही तुमची प्राईमही नाही आणि मूळही नाही, सॉरी प्राईम पण नाही आणि संयुक्त पण नाही, म्हणजे कंपोजिट नंबर पण नाही आणि मूळ संख्या पण नाही येते. एकला बाजूला ठेवा, एक काहीच नाही आहे. ठीक आहे, आता सुरुवात होते बघा 2 पासून. बघा आता या 2ला कुणी भाग जातो, 2 न जातो, अजून कोण जातो, 1 न जातो. 1 न तर बरं सगळ्यांनाच जातो है ना, 1 न काय सगळ्यांनाच जातो. मग जर या संख्येला अजून कोणत्या संख्येने भाग जातो का, नाही जात, मग ही झाली मूळ संख्या. बरं, 3 संख्या बघा, 3ला कुणी भाग जातो, 3 न जातो, अजून कोण जातो, 1 न जातो, मग 3 ही झाली मूळ संख्या, प्राईम नंबर झाला. डिवाइड होतं का, पहा या 2ला 2 न डिवाइड होतं, 1 न डिवाइड होतं, याच्या व्यतिरिक्त कुणी होतं का, नाही. बरं, आता पुढे पहा, आता या 4ला बघा 2 न डिवाइड होतं, 4 न डिवाइड होतं, 1 न डिवाइड होतं, म्हणजे याचे अवयव, याचे फॅक्टर काय झाले, 3 झाले. मी तर वाक्यात काय म्हणलो, नंबर विच हॅज ओनली 2 फॅक्टर, ज्या नंबरचे फक्त 2च अवयव असतात त्यांना म्हणायचं मूळ संख्या, ह्याचे तर 3 झाले, मग ही मूळ संख्या होईल का, नाही. 4च्या व्यतिरिक्त आणि 1च्या व्यतिरिक्त जर एखाद्या अजून संख्येनं भाग गेला तर ते आपल्याला घेता येणार नाही मूळ संख्या म्हणून. ठीक आहे, ओके, चला. आता म्हणजे हे गेला, 4 गेला. तसा 5 बघा बरं, 5ला कुणी भाग जातो, 5ला बघा 5 न जातो आणि 1 न जातो, याच्या व्यतिरिक्त कोणत्या संख्येने भाग जातो का, बोला, याच्या व्यतिरिक्त कोणत्या संख्येने भाग जातो का, नाही. मग ही झाली तुमची मूळ संख्या. अजून एक उदाहरण घेऊ, 6. आता बघा 6ला कुणी कुणी भाग जातो, 2 जातो, 3 जातो, 6 जातो, 1 जातो, ह्याला तर लईच जणांनी भाग जातो राव. आपलं म्हणणं काय, फक्त ती संख्या आणि 1 या दोघांनीच भाग जायला पाहिजे, पण ह्याला तर लई लोकांनी भाग जातो. मग ही मूळ असेल का, नाही. हे प्राईम नंबर असेल का, नाही आहे. असं यांना म्हणतो बाळांनो आपण प्राईम नंबर्स, मूळ संख्या. आणि ज्यांना हे क्रॉस केलं ना, यांना म्हणायचं असतं प्राईम नंबरच्या विरुद्ध, म्हणजे संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर. यस, ओके, चला. मग आता आपण याचं सेंटेन्स लिहूत आणि खाली मग उदाहरणं लिहूत. आणि 100 पर्यंतच्या मूळ संख्या, प्राईम नंबर्स आपल्याला स्टडी पण करायचे. पहा आता इथे लिहा, ज्या संख्यांना
बघा, ज्या संख्यांना इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही, इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही, बघा, इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही, इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही, फक्त करता येतात. पहा, तर इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही, फक्त त्याच संख्येने, फक्त त्याच संख्येने व एक यांनी भाग जातो, त्यांना काय म्हणायचं? मूळ संख्या. त्यांना मूळ संख्या म्हणतात. ठीक आहे. आता याला बायलँग्वेज पण लिहितो मी, पहा काय म्हणायचं. द नंबर विच इज नॉट कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय एनी अदर नंबर, इट इज ओनली डिव्हिजिबल बाय इटसेल्फ अँड वन. ओके, मग असं लिहिताना खाली लिहा, पहा. द नंबर विच इज not completely divisible by any other numbers, बघा, which is not completely divisible by any other numbers, it divisible by itself and one, only divisible by itself and one, right? मग इथं आपण म्हणू शकतो it is only divisible by itself and one. ओके, मग आता याच्यामध्ये आपण खाली एक्झाम्पल घेतलं होतं बघा. आता मग इथं लिहिताना असल्या, वा 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 वा, शाबास. 2 3 5 अप टू 100, टोटल हाऊ मेनी प्राइम नंबर्स आर देअर? चलो, आता आणखी एक महत्वाचा पॉइंट, एक ही पाहता, एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आता हे संयुक्त काय आहे तुम्हाला माहिती आहे का? नाहीये. बर, आपण घेणारच आहे. मूळ, जोडमूळ, सहमूळ झालं की संयुक्त. चला, मूळही नाही आणि संयुक्तही नाही. वन इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट नंबर्स. पाहता, वन इज ना, इथं वन इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट नंबर. ओके, हा, इथपर्यंत आलो आपण. बर, आता आपल्याला 100 पर्यंतच्या मूळ संख्या स्टडी करायच्यात, अप टू 100, है ना, अप टू 100 पर्यंतचे प्राइम नंबर स्टडी करायचे. क्लिअर झालं का? हे बोर्डवरचं लिहिलं? ओके. समजा काही राहिलं पण न बाळांनो, तर काय करायचं, क्लास संपल्याच्या नंतर आहे ना, वापस एक 15 मिनिटात तुम्हाला तो व्हिडिओ दिसत असतो, लगेच्या लगे नाही दिसत. एक क्लास संपल्याच्या नंतर 15 मिनिटानं तुम्हाला तो व्हिडिओ दिसतो. हा, तर त्या व्हिडिओमध्ये मग तुम्हाला जे लिहायचं बाकी आहे ना, तुम्ही ते लिहू शकता. राईट? ओके. आता याच्यात आहे ना, तुम्हाला जे मग सांगत होतो ना, PDF बद्दल बोलतोय. आता पहिले हेडिंग लिहा, 1 ते 100 पर्यंत च्या मूळ संख्या, अप टू 100. आता इंग्लिश मीडियम वाले मूळ संख्या. चला, आता मी काय करतो बघा, टेबल तयार करतो. हा, तुम्हाला टेबल लिहायचा आहे, कारण त्या टेबलवरती भरपूर प्रश्न येतात, त्याच्यावरती जोडमूळ संख्या पण बेस आहेत. चला या, आता बघा, इथे समजा मी पहिलं लिहितो 1 ते 10 पर्यंत, मग मी पुढे पॉइंट लिहितो. 1 to 100. इंग्लिश मीडियम वाले तुम्ही लिहिताना तसं लिहा, 1 to 100. नको ना, मग असं लिहा, थांबा. पहिले 1 ते 10 पर्यंत. चला, दिसतंय का बघा? हा, 1 ते 10 पर्यंत. आवाज येतोय. आता एक एक सांगायचा तुम्ही. 1 पासून 10 पर्यंतच्या मूळ संख्या किती? बोला. 1 ते 10 पर्यंत बघा.
हा एक आहे का नाही, का बरं नाही, एक ही मुळे नाही संयुक्तही नाही का, त्याचा एकच फॅक्टर आहे, एकचा एकच फॅक्टर आहे. आपलं म्हणणं काय, किंवा त्याला स्वतः त्या संख्येने जावा आणि एकनं भाग जावा, पण एकला एकच फॅक्टर आहे म्हणजे एकच अवयव आहे. दोन अवयव पाहिजे पण नाहीये म्हणून एक नाही. हा त्याच्यानंतर दोन आहे का मूळ आहे, तीन आहे, पाच आहे, सात आहे. चला ओके. हा हे झाल्या 1 ते 10 पर्यंतच्या. तुम्ही कमेंटमध्ये करायच्या म्हणजे नोट लिहायच्यात बरं, तसे कमेंटमध्ये ना तुम्ही नंबर्स लिहा वाटल्यास. चला आता 11 ते 20 बोला. 11 to 20, 11 to 20, 11, 13, पुढे बोला 14, 15, 16, 17, मधल्यांना भाग जातो ना, 17, 19, ओके, 21 to 30 बसतं की नाही याच्यामध्ये, बसेल. हा चला आहे भरपूर जागा. बर आता 21 ते 30 मध्ये 21 ला भाग जातो, 22 ला जातो, त्याच्यानंतर 23 ला नाही जात, 24 ला जातो, 25, 26, 27, 28 जातो, 29 ला नाही जात, 30 ला जातो. चला 31 ते 40 बघा, तुम्हाला टेबल नोट करायचा बरं. यस आदेश महाराज बरोबर आहे. चला चला बरोबर आहे का, ओके. मग पहा आता 31 त्याच्या पुढे 32 नाही, 33 नाही, 34 नाही, 35 नाही, 36 नाही, 37, 38 नाही, 39 नाही, 40 नाही. चला संपला. 41 ते 50. ई वाला ससुरा का कहता है देखो, 41 तो 50 के बीच में कितने हैं सारे ससुरे बघा आता. तो 41 होगा, 42 नहीं 43 होगा, और कोण है 44 नाही, 45 नाही, 46 नाही, 47 आहे, 47 आहे. हा 47 आहे. 41 झाला 41, त्याच्यानंतर 43, 47, 48 नाही, 49 नाही, 50 पण नाही. चला 51 ते 60. अब ई में कोनो कोनो होगा देख लो. 51, 17 त्रिक 51 म्हणजे नाही जमणार. बर अजून पुढे हा 52 नाही जमणार. 53, 53 ला कुणी भाग जात का, कुणी जात नाही. मग 53 आला, 53, 54 ला भाग जातो, 55 ला भाग जातो, 56 ला भाग जातो, 57 ला भाग जातो, 58 ला भाग जातो, आणि 59 ला मात्र भाग जात नाही कुणी. मग तो आला 61 ते 70. चला 61, 62 नाही, 63 नाही, 64 नाही, 65 नाही, 66 नाही, 67. सदूला कुणीच भाग जात नाही. 67, सदू कसा आहे 60. चला 71 टू 80 बघा, 71 ते 80, 71 ते 80. चलो बरं 71 येतं का, 71 यस 21 आला, 22 नाही, 23 आला, 24 नाही, 25 नाही, 26 नाही, 27 नाही, 28 नाही, 29 येतो. 29 आला का, 79 आला, यस 73 आणि 71. अगला वाला देखो का होता है, 81 ते 90, हाफ टू 90. थांबा, अरे कैसा बा हो रहा, अरे काहे नाही. चलो 81 नाही ना बाळांनो, 81 नाही, 82 नाही, 83 बघा बरं, 83 ला कुणी भाग जातो, कोनो है जो ससुरा 83 ला डिवाइड करतो. बोला 83, 84 नाही, 85 नाही, 86 नाही, 86 पण नाही, 87 नाही बाळांनो बरं, नाही तर वाटतं ते आपल्याला. 87 याला 3 न डिवाइड करा, 3 2 जा 6, रिमेनिंग 2 टू बिकम 27, 3 9 जा 27. यस म्हणजे 87 येणार नाही. बर 88 तर नाहीच आहे, 89 आला, 91 टू 100. अब इमा एक ही होगा, कोनो ससुरा 97 होगा, इमा कौन होगा, खाली 97 होगा. अब तुमका भी ऐसा ही टेबल बनना है तो अच्छी तरह से बनाओ, जल्दी जल्दी. अब याच्यावरती आपल्याला लिहायचे पॉइंट, पॉइंट महत्वाचे आहेत. हा
These all are prime numbers up to 100. How many prime numbers up to 100? 25. And sum of all these prime numbers is equal to 1060. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत आणि त्यांची बेरीज 1060 येते. मी हे पॉइंट लिहून देतो. 1060 येते. बेरीज विचारू शकता ना आपल्याला. त्यांची बेरीज 1060 येते. मग आकडा लक्षात ठेवायचा बघा ना. हा डिजिट आहे ना 1060. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं बरं. आणि चला पुढे. झालं का? येस ऑर नो? डन बोलत चला. झालंय? मग या आता पुढे पॉइंट लिहूत आपण पुढं. हां सर डन. ओके चलो. आता पॉइंट बघा काय आहे. पहिला पॉइंट तुम्ही काय लिहिला? एक ही मुळे नाही आणि संयुक्त नाही. एकचा विषय मिटला. बरोबर आहे. आता पहा पहिला पॉइंट. 1 ते 100 पर्यंत. 1 ते 100 पर्यंत. हे बाळांनो तुम्ही लगेच लिहित चला बरं इंग्लिश मीडियमवाले. 1 to 100 अप टू 100. देअर इज अ टोटल 25 प्राईम नंबर्स. चला एकूण पर्यंत एकूण 25 मूळ संख्या असून मोजा ना 25 आहेत का बघा. पहिले 4 4 4 8 2 10 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आहेत 25. राईट. हां मग पाहता 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या असून त्यांची बेरीज 1060 आहे. त्यांची बेरीज 1060 आहे. हा आकडा लक्षात राहू द्या. 1060. बरोबर आहे का? यस आले. हां तुम्हाला इंग्लिश मीडियमवाल्यांना लिहायचं का बाळांनो? तर तसंच खाली पॉइंट डायरेक्ट ॲड करा. असा पॉइंट ॲड करा ना. टोटल प्राईम नंबर्स अप टू 125 अँड देअर सम इज 1060 असं ॲड करत चला. म्हणजे आपल्याला जागा नाही पुरणार ना. नाही तर दोनच याच्यामध्ये तो बोर्ड कंप्लीट होईल. दोनच सेंटेन्समध्ये. बरोबर आहे. मी सांगतो तसं लिहू शकता तुम्ही. हां अप टू 100 देर इज टोटल प्राईम नंबर्स 25 अँड द सम इज इक्वल्स टू 1060. राईट. यस. आता दुसरा महत्वाचा पॉइंट काय पहा. सर्वात लहान स्मॉलेस्ट प्राईम नंबर. सर्वात लहान मूळ संख्या बोला कोण आहे? हां स्मॉलेस्ट प्राईम नंबर 2. एक आहे का? नाही. आपण वाक्य लिहिलंय ते सेंटेन्स लिहिलंय. एक हा तुमचा काय प्राईम पण नाही आणि कंपोजिट नाही म्हणजे मूळही नाही संयुक्तही नाही. बरोबर आहे. पण 2 ही काय आहे? मूळ आहे. लहानात लहान सर्वात लहान पहिली मूळ संख्या म्हटलं तर 2 येत आहे. बरं आता मी दुसरा प्रश्न विचारतो. सांगा बरं. अशा किती मूळ संख्या आहेत ज्या सम येतात? काय इव्हन प्राईम नंबर कोणते येतं? सम मूळ संख्या कोण आहेत? किती येतं सांगा बरं. सम मूळ संख्या इव्हन प्राईम नंबर्स किती आहेत ते सांगा. इव्हन प्राईम नंबर्स किती आहेत ते सांगा. चला बोला. हां झालं का? ओके. एकच आहे. कोण आहे? 2. बरोबर आहे. मग इथं लिहा ना. हां स्मॉलेस्ट प्राईम नंबर 2. मग आता पहा 2 ही एकमेव ओनली 1. 2 इज ओनली 1 इव्हन प्राईम नंबर. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. याच्या व्यतिरिक्त बाळांनो जगातली कोणती संख्या घ्या मूळ संख्या कोणती घ्या ती तुमची प्राईम सम नसणार आहे. म्हणजे इव्हन नंबर ती नसणार आहे. फक्त 2 एकमेव अशी आहे की जी इव्हन आहे सम आहे. बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त एकही तुमची समसंख्या ही मूळ नसते. ठीक आहे. मग 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. सममूळ संख्या आहे. राईट. अजून पाहता हा एक पॉइंट झाला. अजून आता महत्वाचा पॉइंट. तुम्हाला काय करायचंय बाळांनो. या
हे जे नंबर्स दिसत आहे ना प्राईम नंबर्स, या मूळ संख्यांच्या अंकांची आदलाबदल करायचे आणि पुन्हा आदलाबदल केल्याच्या नंतर पुन्हा किती मूळ संख्या तयार होतात ते तुम्हाला लिहायचंय. ठीक आहे, पाहत हा. यस. आता याच्यामध्ये असं म्हणतो मी की 1 ते 100 पर्यंतच्या 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांच्या अंकांची आदलाबदल केल्यास पुन्हा डॅसन डॅश काय डॅश डॅश डॅसन डॅश मूळ संख्या तयार होतील किंवा होतात. बघा, इम्पॉर्टंट वाक्य आहे बरं हे, आपल्याला परीक्षेमध्ये आलेलं आहे. गेल्या वर्षी 8वी स्कॉलरशिप 8वीला स्कॉलरशिप होती ना गेल्या वर्षी, तर त्यांच्या परीक्षेमध्ये हे वाक्य विचारलेलं आहे PYQ मध्ये. ओके, यस. काय म्हटलं, अप टू 100 देअर इज ऑल, तुमचे जे प्राईम नंबर्स असतील त्या ऑल प्राईम नंबर्सचे डिजिट काय करायचे, इंटरचेंज करायचे. इंटरचेंज ऑल द डिजिट्स ऑफ प्राईम नंबर्स अप टू 100 प्राईम नंबर्स असं म्हणतो आपण. तर किती पुन्हा प्राईम नंबर तुमच्या फॉर्म होतील असं त्यानं विचारलंय. बरोबर आहे. बरं, आता बघा बरं, या एक एक चेक करूत आपण. आदला बदल करायची अंकांची म्हणजे काय करायची, लिहूनच देऊ का पूर्ण. बघा याचं म्हणणं काय, इफ वी इंटरचेंज ऑल द डिजिट ऑफ एक मिनिट इंटरचेंज डिजिट ऑफ ऑल प्राइम नंबर्स बघा काय म्हटलंय, इफ वी इंटरचेंज द डिजिट ऑफ ऑल द प्राइम नंबर्स अप टू 100 then up to 100 then dash prime numbers form ओके. चला असं लिहा. आता हे तुम्हाला ब्लँक स्पेस मध्ये इथं लिहायचं आहे, नंबर लिहायचा आहे. याला काय होतं ना की ते जागा फार कमी राहते, मग आपल्याला या इकडे आता काय करायचं पहा, इंटरचेंज करायचं म्हणजे काय करायचं, ह्याच्याकडे इंटरचेंज करायला हेच नाही काही. पहिले जे आहेत ना 2 3 5 7 ह्यांच्याकडे इंटरचेंज करायला आहेच नाही काही. बरं तुम्ही म्हणसाल नाही सर आम्ही 2 ला 02 लिहितो. पहा तुम्ही काय म्हणले, नाही मी 2 ला 02 लिहितो, 03 लिहितो, 05 लिहितो, 07 लिहितो. बरोबर आहे. ठीक आहे ना, चला काय अडचण नाही, ज्यांची त्यांची इच्छा. पहा आता मी जर याला इंटरचेंज केलं म्हणजे काय केलं बाळांनो, 2 ला इकडे आणि 0 ला इकडे, तर ते काय होतं 20 होतं. आणि 20 प्राईम नंबर आहे का, हे नाही आहे. 20 प्राईम नंबर नाही आहे का, ती समसंख्या आहे, त्याला 10 न 5 न लई जणांना भाग जातो म्हणून नाही आहे. बरं याला इंटरचेंज केलं, 0 इकडं 3 इकडं, तर हा 30 झाला, 30 झाला. 30 प्राईम नंबर आहे का, मूळ संख्या आहे का, नाही म्हणजे तो पण गेला. आता या 50 ला बघा इकडे करा. 50 ला सॉरी 50 म्हणतोय, 5 ला इकडे घ्या आणि 0 ला इकडे घ्या म्हणजे 50 झाला. 50 तुमचा प्राईम नंबर आहे का, मूळ संख्या आहे का, नाही आहे. चला सोडा. इथं 7 ला इकडे घ्या आणि 0 ला इकडे घ्या म्हणजे 70 झालं. 70 तुमचा मूळ संख्या आहे का, प्राईम नंबर आहे का, नाही आहे म्हणजे त्याला सोडून द्या, म्हणजे ते येणारच नाहीत तुमचे. चला विषय मिटला पहिल्यांचा. आता हे जे दुसरे आहेत ना, मी थोडंसं चेंज करतो बाळांनो पेन, म्हणजे आपल्याला ते इथे लिहिताना कन्फ्यूज होणे तुम्हाला. या आता इथं ह्याचा विषय मिटला, यांचं घ्या. 11 ला काय होतं पहा, 11 ला तुम्ही 11च तयार होतं. 11 याला इकडे नेलं, या 1 ला इकडं आणि ह्या 1 ला इकडं, तर हे काय होतं, तर हे 11चं 11च होतं. 11चा 11 होतं आणि 11 काय प्राईम नंबर आहे. पुढे पहा आता, 11चं काय झालं, 11 झालं असं लिहा. आता इथं 13 आहे, 13चं काय होतं, 31 होतं इंटरचेंज केल्यावर, आणि 31 काय आहे, प्राईम नंबर आहे. 31 काय मूळ संख्या आहे. आता पुढची संख्या बघा 17. 17ला तुम्ही काय केलं, म्हणजे आदला बदल केली तर 71 झालं. आणि 71 काय आहे,
मूळ संख्या आहे. 71 काय आहे? मूळ संख्या आहे. ठीक आहे, अजून पुढे. हा, आता 19ला जर तुम्ही म्हटले मी आदला बदल करतो तर ते 19चं होतं 91. 19चं काय होतं? 91. यस. चला चला. झालंय. अजून आता या 23चं काय होतं बाळांनो? 32. 32 होतं, नाही येणार. ह्याचं 92 होतं, नाही जमणार. 31चं होतं बघा, 31. याचं काय होतं? 13. 13 होतं. 31चं काय होतं? 13. बर, अजून पुढे 37चं काय होतं बघा बरं? 37चं 73. आणि 73 काय? मूळ आहे. अजून पुढे 41चं 14 होतं, याचं 34 होतं, याचं 74 होतं, याचं 35 होतं, याचं 95 होतं, याचं 16 होतं, याचं 76 होतं. हा, 71चं 17 होतं. 71चं काय होतं? 17 होतं. अजून पुढे चला. 73चं काय होतं? 37 होतं. 73चं काय होतं? 37 होतं. त्याच्यानंतर 79चं काय होतं? 97 होतं. 79चं काय होतं? 97 होतं. अजून पुढं 83चं काय होतं? 38 होतं. 89चं काय होतं? 98 होतं. 97चं काय होतं? तर 79 होतं. किती झाल्यावर ह्या फॉर्म बघा बरं? किती झाल्या तयार? किती झाल्या? ओ 32 का होय आदेश महाराज? 32 काय बेटा? 32चं 32चं घेतलंय का? एक मिनिट. नाही नाही, तसं नाही, तसं नाही. थांब थांब थांब. आदेश आदेश बेटा, थांब थांब थांब, थांबा थांबा थांबा. काय तुमचं म्हणणं काय? बाळांनो, ह्या ज्या प्राईम नंबर आहेत ना, हे जे मूळ संख्या आहेत ना, या मूळ संख्यांच्याच अंकांची अदलाबदल करायची. बरोबर आहे? यस. केलं ना? हा, तर आता आदेशचं म्हणणं काय आहे की सर ह्या 23चं काय होतं? 32 होतं. पण 32 मूळ नाही बेटा. ओके, काय 32 मूळ नाहीये, प्राईम नंबर नाहीये. आणि तुझं म्हणणं असं असेल की सर संख्यामधली मी जर 32 घेतली तर 32चं 23 होतं. पण ही 32 कुठं मूळ संख्या आहे तुझी? म्हणजे पहिलेही मूळ संख्याच पाहिजे आणि अंकांची अदलाबदल केल्याच्या नंतरही मूळ संख्याच पाहिजे, असे पाहिजेत, है ना? यस. पा काय की अंकांची अदलाबदल करण्याच्या अगोदर ती काय पाहिजे? मूळ संख्याच पाहिजे. आणि अंकांची अदलाबदल केल्याच्या नंतर पुन्हा मूळ संख्याच तयार व्हायला पाहिजे. अशा किती संख्या आहेत? तर बघा बरं, किती झाल्या? 3 3 3 9 झाल्या का? यस. मग या रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला ब्लँक स्पेसमध्ये काय लिहायचं? 9 लिहायचं. हे बदलत नाही बाळांनो. काय? हे बदलत नाही, म्हणून हे डायरेक्ट डोक्यात ठेवायचं. काय की अंकांची अदलाबदल केली की पुन्हा किती मूळ संख्या तयार होतात? तर 9 मूळ संख्या तयार होतात. कळालं? यस. राईट. मग आता मी तुम्हाला असं सहज विचारतो, सांगा बरं, 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? सांगा. 2 डिजिट लार्जेस्ट प्राइम नंबर इज इक्वल्स टू विच वन? बोलो, विच वन? दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोण आहे? 97. आपल्याला काय विचारतं प्रश्न माहितीये? एक हे असा. दुसरा विचारतं की सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या आणि सर्वात लहान त्याला संयुक्त संख्या म्हणतो, कंपोजिट नंबर आता होईल आपलं. तर सर्वात लहान संयुक्त संख्या यांची बेरीज किती, असं विचारतं. म्हणजे आपल्याला मूळ पण माहित पाहिजे, संयुक्त पण माहित पाहिजे, म्हणजे प्राईम नंबर पण माहित पाहिजे आणि कंपोजिट नंबर पण माहित पाहिजे. यस, 97 करेक्ट आहे. बरं, अजून एक विचारतो. सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या कोणती? सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या कोणती, असं विचारलं. सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या कोणती? सांगा. सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या कोणती? झालं का? क्लिअर झालंय?
यस. चला जाऊत पुढे. जाऊत पुढे. बर, आता बाळांनो मला हा टेबल ॲज इट इज लागतो पुढच्या जोडमूळसाठी. पुढच्या जोडमूळसाठी 11 बरोबर आहे. 2 अंकी इथून सुरू होतात आणि त्याच्यातली सगळ्यात लहान कोण आहे? 11 आहे. करेक्ट आहे. 11 आहे. आता इथे लिहायचं बाळांनो आपल्याला काय हेडिंग लिहायचं? आता लिहायचं आपल्याला जोडमूळ संख्या. काय लिहायचं? जोडमूळ संख्या. चला जोडमूळ संख्या हे क्लिअर करतो. हे आपल्याला एवढंच क्लिअर करायचंय. टेबल पाहिजे आपल्याला. आता जोडमूळ संख्या कोणाला म्हणायचं? पाहता एकदम सोपं. एवढं हेडिंग लिहा. वाटल्यास उद्याच्याला लिहूत आपण हे काय जोडमूळ संख्या. यस, जोडमूळ संख्या. राईट, जोडमूळ संख्या. ट्विन प्राईम याला काय म्हणायचं? ट्विन प्राईम. राईट, ट्विन प्राईम. यस, ट्विन प्राईम. मूळ संख्यांचा मोबाईल नंबर येतो. अच्छा, म्हणजे पहिल्या 1 ते 10 मध्ये 4, 11 ते 20 मध्ये 4, 21 ते 30 मध्ये 2. वा वा वा, भारी. पण मग याच्यातलं विसरायला नाही पाहिजे बरं. विसरलं की मग म्हणजे गोंधळ होतो सगळा. बरं झालं का? इथपर्यंत आलो आपण. यस, ओके. आता जे बाळांनो सुरुवातीला आहे ना, तुम्हाला तिथं मी म्हणलं ना एक PDF टाकणार आहे. तर ती PDF काय असेल की आपल्याला त्याच्यामध्ये ना हे करायचंय, म्हणजे जो चॅप्टर आहे त्याचा बेसिक पार्ट आहे ना त्याच्यातच नोट करायचा आहे स्टार्टिंगला. आणि चॅप्टरची सुरुवात पण तिथूनच करायची. त्याच्यामध्ये शेवटी मग बेसिक कन्सेप्ट म्हणजे थेरीवाली पण असतील आणि क्वेश्चन पण असणार आहे त्याच्यात. त्याच्यामुळे ती PDF प्रिंट केल्याच्या नंतर त्याच्यावर लिहिल्याच्या नंतर कोणालाही द्यायचं नाही. ती जपून ठेवायची, कारण हरवली तर तुम्हाला परत लिहावं लागणार आहे. ओके. आणि मी तुम्हाला आल्या आल्या सुरुवातीला सांगितलं की आपलं वर्षभर जेव्हा फायनल परीक्षा होईल त्यावेळेसच आपला हे शेवटचा दिवस असेल आपल्या ह्या क्लासचा. तिथपर्यंत आपल्याला बाळांनो डेली जसजशी परीक्षा जवळ येईल तर प्लॅनिंग काय सांगितलं तुम्हाला. समजा आपली परीक्षा फेब्रुवारीमध्ये आहे. आपली परीक्षा कधी आहे? फेब्रुवारीमध्ये. बरोबर आहे. तर आपला डिसेंबरला सिलेबस कंप्लीट होणार. डिसेंबरला कंप्लीट होणार सिलेबस. टोटल सिलेबस डिसेंबरला कंप्लीट होणार. यस, राईट. मग डिसेंबरला कंप्लीट झाल्याच्या नंतर इथून पुढे तुमचं काय चालतं? रिव्हिजन चालतं. काय चालतं? रिव्हिजन आणि प्रॅक्टिस पेपर. रिव्हिजन आणि प्रॅक्टिस पेपर. मग तुम्ही म्हणसाल सर मग अगोदर नाही का? आहे ना, आपल्याला अगोदर चॅप्टर वाईज फुल लेंथ घ्यायचे. त्याच्यानंतर विकेंडला टेस्ट असणारच आहे आपली. तर ह्या रेग्युलर चालणार आहेत. परंतु सिलेबस आपला डिसेंबरमध्ये कंप्लीट 100% होणार म्हणजे होणार. त्यासाठी मी तुम्हाला ते काही हे देतोय, म्हणजे PDF देतोय. ओके. तर हा डिसेंबरमध्ये कंप्लीट झाला. पुढे आपला असं रेग्युलर प्रॅक्टिस, डेली प्रॅक्टिस. मग आपण जसं यावर्षी घेतलं होतं बघा काय की महामॅरेथॉन. महामॅरेथॉन म्हणजे काय? त्याच्यामध्ये पूर्ण पेपर एकाच लेक्चरमध्ये कंप्लीट होईल असं मॅरेथॉन. मग ते आपला इथं सुरू होईल. आणि ह्याच्या सोबत आपल्याला इतरही काही PDFच्या स्वरूपात टेस्ट सोडवायला मिळतील, क्वेश्चन सोडवायला मिळतील. ते पण सॉल्व्ह करायचे. राईट. फेब्रुवारीचं टार्गेट डोक्यात ठेवायचं आपल्याला. पण सिलेबस मात्र डिसेंबरला संपला पाहिजे. प्रत्येक पॉईंट, एक ना एक पॉईंट आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या इंडेक्स प्रमाणे जो दिलाय तो प्रत्येक पॉईंट आपला डिसेंबरमध्ये कंप्लीट झाला पाहिजे. यस. आता बाकीच्या मुलांचं काय चुकतं बघा बाळांनो. आता ते मुलं तुम्हाला सांगतो जूनला किती? 15 जूनला शाळा स्टार्ट होणार. मग 15 जूनच्या नंतर पालकांनी सुद्धा, जे पालक बघताय ना त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. 15 जूनच्या नंतर शाळा सुरू झाली की त्या मुलांची जॉईनिंग बाळांनो 1 जुलै पासून होते जवळपास. काय? 1 जुलै पासून. त्यांना एक तर बेसिक पार्ट क्लिअर करावा लागतो, लेक्चर बघावं लागतात, कारण आपण परत तर शिकवणार नाही ते आता, है ना. जो आता शिकतोय ना आपण, हा पार्ट त्यांना व्हिडिओमध्ये बघावा लागेल. ती एक अडचण. त्याचबरोबर शाळा सुरू होते, त्याच्यामुळे शाळेचा काही तिथला अभ्यासक्रम सुरू होणार आहे. बरोबर आहे ना. आता सुट्ट्या येतात, तर आता सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये पहिलं 1 ते 2 युनिट तरी व्यवस्थित बेसिक क्लिअर झालं पाहिजे. राईट. म्हणून आपल्याला काय करायचंय की बाबा हे 15 जून पर्यंत थांबायचं नाहीये. आत्ताच आपल्याला जॉईन करून आत्ताच आपल्याला सिलेबसला स्टार्ट करायचंय. म्हणून तुम्हाला म्हटलं की जे विद्यार्थी आपले रेग्युलरचे आहेत, गेल्या वर्षीच्या बॅचचे आहेत, ज्यांना माहीतच नाहीये, कारण ते बरेच जण काय करतात, फोन लावल्याच्या नंतर, फोन केल्याच्या नंतर, कॉल आल्याच्या नंतर मग मला विचारताय की मग सर आत्ता कुठं लेक्चर चालू आहे. मग त्यांना मी सांगितलं की बाबा आपले लेक्चर आता ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी याच्यावर आहेत आणि याच्यावरच राहणार आहेत. इथून पुढे
जेवढे आपले लेक्चर असतील ते पूर्णच्या पूर्ण लेक्चर इथेच असणार आहेत याच प्लॅटफॉर्मवरती. शाळेचा तुमचा 1ली ते 10वी पर्यंतचा जे काही अभ्यासक्रम असेल, जे काही आपल्या, जसं की तुम्ही समजा पुढे गेलात, होमी बाबा आहे तुम्हाला, है ना, आता तुम्ही देता की नाही माहिती नाही, परंतु होमी बाबा आहे, त्याच्यानंतर बार्कची पण एक असते, अशा भरपूर स्कॉलरशिपच्या परीक्षा येतात. ती स्कॉलरशिप मिळण्यासाठी त्याची तयारी नाही करायची बाळांनो. आपण तयारी केल्यानंतर स्कॉलरशिप तर मिळणारच आहे, पण त्याच्यात मध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायो हे सब्जेक्ट आहेत. जसं इथं आपल्याला काय आहे, NMMS आहे, तर NMMS मध्ये हे बाकीचे सब्जेक्ट आहेत ना, तर या सब्जेक्टचा फायदा तुम्हाला पुढे होत असतो, म्हणून त्या परीक्षेची तयारी करायची असते. बरोबर आहे. तयारी केल्याच्या नंतर स्कॉलरशिप तर मिळणारच आहे आणि भविष्याची तयारी होत असते. हा, म्हणून तुम्हाला म्हटलं की बाबा 1ली ते 10वी पर्यंतचे कोणतेही विद्यार्थी असो, त्यांना आपल्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जे मार्गदर्शन मिळतं ते 100% उपयुक्त आहे, आज पण आणि भविष्यात पण. आपण भविष्याचा पण विचार करतो बरं का, कारण आम्हाला पार UPSC पर्यंतचा अनुभव आहे बाळांनो. ह्या UPSCचे पोरं कोणते पुस्तकं वाचतात माहिती आहे तुम्हाला? 6वीचं NCERTचं पुस्तक वाचतं हे पोरग, जे UPSCची तयारी करतं. MPSCची तयारी करतं हे पोरग 6वीचं NCERT वाचतं. माहितीये? 6वीचं NCERT. त्यांना विचारतात की या संख्येत काय मिळवली तर पुढची संख्या पूर्ण वर्ग संख्या होईल, म्हणजे काय, कंप्लीट स्क्वेअर नंबर होईल, असं विचारतात. म्हणून हे जे आहे ना, हे आताच आपण क्लिअर करूत ना. आम्हाला माहिती आहे पुढे इथं काय विचारतात, तुम्हाला आता क्लिअर झाल्यावर पुढे काही गरज आहे का? नाहीये. म्हणून कधीही क्लास जॉईन करताना ज्या शिक्षकाला पुढचा अनुभव आहे त्या शिक्षकाकडून शिकायचं असतं बाळांनो. याचा फायदा काय होतो? आता नीट JEEची तुम्हाला काय म्हटलं मी, जे तयारी करतात ते तुम्हाला कोण मार्गदर्शन करेल? ज्याला नीटचा अनुभव आहे, JEEचा अनुभव आहे, तेच तुम्हाला मार्गदर्शन करेल की नाही? हा, म्हणून तुम्हाला काय म्हटलं की तुम्ही 7वीला आहात ना, 6वीला आहात ना, तर तुम्हाला मी सांगतो की बाबा नीटमध्ये पुढे काय महत्वाचं आहे, त्याचा बेस तुम्हाला काय आहे. आपली स्कॉलरशिपची परीक्षा संपली की मी तुम्हाला त्याच्यावरती लेक्चर घेऊन सांगेल की नेमकं काय महत्वाचं आहे बाळांनो तुमच्या 6वीच्या अभ्यासक्रमातलं, 7वीच्या अभ्यासक्रमातलं. मग त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तेवढाच अभ्यासक्रम कंप्लीट करायचा आपण. का करायचा? कारण तो पुढे नीटला रेग्युलरमध्ये येणार आहे. बरोबर आहे ना. एक साधं एक्झाम्पल, समजा वेग असेल बाळांनो, वेग, स्पीड, तर तुम्ही कशामध्ये मोजता? त्याचं युनिट काय, त्याचं एकक काय? मीटर पर सेकंद. बरोबर आहे. एवढं आपल्याला आहे. पार हे 4थी 5वी पासूनच आहे आपल्याला. मीटर पर सेकंद आपल्याला माहिती आहे, किलोमीटर पर आवर हे माहिती आहे. बरोबर आहे ना. मग बाळांनो नीटमध्ये काय असतं माहिती आहे? हे तर तुमचं एकक झालं, युनिटचं झालं. याच्या एक पाऊल पुढे जातात, ह्याचे डायमेन्शन मांडा. आणि एवढे सोपे असतात ते डायमेन्शन. तुम्हाला मी एकदा जर शिकवलं ना याचं डायमेन्शन मांडायचं, तुम्ही कोणत्याच एककाचं डायमेन्शन चुकत नाही. हा असतो बेस बाळांनो. राईट? यस. कळालं? राईट. आलं लक्षात? त्याच्यामुळं आपल्याला फक्त स्कॉलरशिपचीच इथं तयारी नाही करायची, तर आपल्याला आपल्या भविष्याची, करिअरची सुद्धा बाळांनो इथेच तयारी करायची. आलं लक्षात? म्हणून तुम्हाला म्हटलं की जे विद्यार्थी बाकी आहेत, ज्यांना माहीतच नाहीये, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा. त्यांना, जे आपले जुने विद्यार्थी आहेत त्यांना पोहोचवा, त्यांना सांगा, आणि ह्या पद्धतीनं आपण तयारी करणार आहे कंटिन्यू पुढे. राईट? ओके, चला मग थांबू तिथे. ह्याची लिंक ग्रुपला येईल, ती सर्वांनी आपल्या आपल्या जेवढे नंबर्स असतील, ग्रुप असतील, त्यांना शेअर करा. थांबूत मग. ओके, थँक्यू. चलो, हॅव अ नाईस डे. ओके बेटा, हॅव अ नाईस डे. ओके, थँक्यू.